एकदा आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती परत जर आपल्या आयुष्यामध्ये येऊ पाहत असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये स्थान द्यायचं का? माझं एका वाक्यात उत्तर असेल, अजिबात नाही. सोडून जाणारी व्यक्ती कधी अशी सोडून जात नसते. तिची गरज बघून सोयीस्कररित्या ती आपल्या आयुष्यातून निघून गेलेली असते आणि जिकडे जाते तिकडे तिचा अपमान होतो, तिची अवहेलना होते, तिचं खूप नुकसान होतं, तिचा पुरेपूर वापर केला जातो. मग त्या व्यक्तीला रिअलाइज होतं की अरे, यापेक्षा कैक पटीने पहिली व्यक्तीच चांगली होती आणि मग परत तिची सोय बघून आणि गरज बघून सोयीस्कररित्या आपल्या आयुष्यामध्ये येऊ पाहते आणि मग आम्ही भावनिक होतो. आयुष्यामध्ये त्या व्यक्तीमुळे झालेला त्रास सगळा विसरून जातो. आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवतो आणि परत त्या व्यक्तीला आमच्या आयुष्यामध्ये स्थान देऊन बसतो. परंतु माझा असा प्रश्न आहे तुम्हाला, जी व्यक्ती एकदा सोडून जाऊ शकते ती व्यक्ती परत तुम्हाला सोडून जाणार नाही याची गॅरंटी काय? सोडून जाणारी व्यक्ती बऱ्याच वेळा वेगवेगळी कारणं देत असते की या कारणामुळे मी तुला सोडून गेली, त्या कारणामुळे सोडून गेली, माझी मजबुरी होती. आता समजून घ्या, म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तिने दिलेल्या कारणांपेक्षा तुम्ही कधीच मोठे नव्हता किंवा महत्वाचे नव्हता. तिच्या आयुष्यामध्ये नेहमी तुम्हाला दुय्यम स्थान होतं, तुम्ही सेकंड प्रायोरिटीवरती होता. जर फर्स्ट प्रायोरिटीवरती असता तर तिने कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची साथ दिलीच असती. तुमच्यापेक्षा तिने दिलेली कारणे तिच्या आयुष्यात महत्वाची आणि मोठी होती. आज तुमची परिस्थिती बदलली, तुमची वेळ बदलली. मग हे सगळं बघून जर तुमच्या आयुष्यामध्ये ती व्यक्ती येत असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात स्थान तुम्ही देणार का? मित्रांनो, असं म्हटलं जातं की चूक करणाऱ्यापेक्षा माफ करणारा हा नेहमी श्रेष्ठ आणि मोठा असतो. परंतु अनुभवावरून सांगतो, काही चुका अशा असतात ज्या खरंच माफ करण्यालायक नसतात.